सकाळी सर्व लूट घेऊन फौज तयार झाली. महाराजांनी फक्त 500 स्वार रक्षणार्थ पिछाडीस ठेवले आणि ते सुरतेतून फौजेसह निघाले. उरलेल्या 500 स्वारांनी एक वार शहरात जाऊन सर्व रस्त्यावरून दौड मारली. कोळसा, राख, धूर पडलेली घरे, भयप्रद भगदाडे आणि स्मशानवत शांतता सुरतेत शिल्लक होती. एखाद्या सुंदर युवतीच्या अर्धवट जळलेल्या प्रेतासारखी सुरतेची स्थिती दिसत होती. सुरतेतून निघून जाण्यापूर्वीच त्या जळत असलेल्या नगरीकडे घोड्यावर बसून पाहत महाराज म्हणाले, कोणाशीही आमचे व्यक्तिगत वैर नव्हते आणि नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलखातील सतत 3 वर्षे बरबादी केली, कत्तली केल्या. त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बरेच दिवसांची आमची मसलत आज पार पडली. महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि मागोमाग मराठी लष्कर निघाले. सुरतेत महाराजांचे गेलेले 500 संरक्षक स्वारही मागोमाग दौडत निघाले. महाराजांनी सुरत लुटली. महाराज प्रथम अगदी लांब उभे राहून सबंध शहराकडून मिळून मोजकी रक्कम मागत होते. त्यासाठी मुलाखतीकरिता व ही रक्कम ठरविण्याकरिता त्यांनी शहरातील कुबेरांना बोलावणे पाठविले होते. तरीही ते कोणी आले नाहीत. अखेर त्यांनी झडप घातली. या लुटीतून कोणत्याही धर्माचा वा जातीचा श्रीमंत सुटला नाही. स्वकीय किंवा परकीय असाही भेद करण्यात आला नाही. औरंगजेबाला नजराणे आणि मोगली अंमलदारांना लाच द्यावयास या श्रीमंताजवळ पैसा असे. महाराजांना द्यावयास मात्र कोणीही राजी नव्हता. अर्थात लुटीशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. रक्त मांस गोठून शरीरावर जशा निर्जीव किंवा बधीर गाठी याव्यात तशाच पैशाच्या गाठी सुरतेला आल्या होत्या. महाराजांनी एका फार मोठ्या कल्याण कार्यासाठी त्या गाठी कापून काढल्या. त्यात काही रोगी दगावले. निरुपाय होता. महाराज सुरतेची लूट घेऊन निघाले. त्र्यंबकेश्वराहून सुरतेस जितक्या वेगाने ते आले तेवढ्या वेगाने महाराजास माघारी जाता येईना, कारण प्रत्येक स्वारापाशी लुटेचे ओझे होते. तरीही जास्तीत जास्त वेगाने महाराज राजगडाच्या रोखाने येत होते. पहिल्याच दिवशी त्यांचा मुक्काम सुरतेपासून 6 कोसावर पडला. त्यांना व फौजेला गेले 4 दिवस अजिबात विश्रांती मिळालेली नव्हती. अहोरात्र लुटीची धावपळ करून सर्वच जण फार थकलेले होते. मराठे सुरतेतून निघून गेले. प्रचंड वादळ आले होते. ते गेले, पण अग्नी मात्र अद्याप सर्व ज्वालाग्राही गोष्टीची लूट करीतच होती. अजूनही त्यांचे पोट भरले नव्हते. आपल्या ज्वालांच्या जिभेने तो चाटून पुसून सर्वच फस्त करीत होता. सुरतेच्या रस्त्यावरून हिंडणे अशक्य होते. दोन्ही बाजूनी घरांना आगी लागलेल्या होत्या. त्यांची जळ होरपळून काढीत होती. सुरतेच्या बाजूला पाखरू फिरकेना इतकी आग एकूण 3000 घरे जळत होती. इतके भयंकर तांडव गेले 3 दिवस चालले होते. तरी सुभेदार इनायत खानाचे किल्ल्याबाहेर पडण्याचे धारिष्ट झाले नाही. इतकेच काय, पण महाराज निघून गेल्यानंतरही त्याला किल्ल्याबाहेर येवेना. वलंदेज व इंग्रज वखाऱ्यावाल्यांनी मात्र धीरिष्ठाने आपल्या वखारीचा बंदोबस्त करून रक्षण केले. इनायत खानानेही आपल्या 1000 घोडदळाचे रक्षण केले. तारीख 17 जानेवारी 1664. या दिवशी म्हणजे महाराज निघून गेल्यानंतर 8व्या दिवशी महाबत खानाच्या हुकूमतीखाली मोगल फौज सुरतेत येऊन दाखल झाली. महाबत खान सुरतेत शिरला तेव्हा त्याला सुरतेचे स्वरूप इतके भयानक दिसले की ही सुरत आहे हे ओळखणे अशक्य होते. सुरत गेली होती. बदसूरती राहिली होती. बहुतेक मोठमोठे वैभवसंपन्न वाडे राखेत लुप्त झाले होते. उभी राहिलेली भिंताडे धुराने काळी ठिक्कर पडली होती. गोटीव दगडांची ज्योती व चौथरे उष्णतेने तडकले होते. शहरात घरेच जाग्यावर नव्हती, तर माणसे कोठून असणार? मराठे निघून गेल्यावर क्वचित कुणी लोक शहरात आपले घर शोधीत हिंडीत होते. आगीने सर्व खाऊन टाकले. ढेकर दिला होता. आता मधून मधून कुठे कुठे धूर निघत होता. क्वचित कुठे लहान सहान ज्वाळा दिसत होत्या. अकंठ मेजवानीनंतर अग्नीत आता तांबडलाल विडा चघळीत हुक्क्याचे झुरके मारीत होता. महाबत खानाची फौज सुरतेकडे दौडताना पाहून सुरतेतून पळून गेलेले लोक सुरतेकडे धावत आले. लोकांच्या झुंडी शहरात येऊ लागल्या.
ती आपल्या घरादारांची राख पाहून लोकांना भयंकर चीड आली. इनायत खानाची. या नादान अंमलदाराने स्वतःचा जीव फक्त भेकडासारखा लपून छपून वाचविला आणि बाकीची प्रजा असहाय्य स्थितीत वाऱ्यावर सोडली. हरामखोर शिवाजी महाराज होता ती खंडणी देऊन टाकून का ही आणि या नादानाने वाचविली नाही. शांतपणे खंडणी घेऊन शिवाजी माघारी जात होता ते मूर्खाने केले नाही आणि खणखरपणे सुरतेच्या रक्षणाचा प्रयत्नही केला नाही. या उलट याने एक दिवस शिवाजीवर मारेकरी पाठवून आग भडकविली. प्रतिकार न करता स्वकीयाच्या कत्तली पाहणारे व जाळपोळी पाहत बसणारे अंमलदार तोफेच्या तोंडी देण्याच्या लायकीचेच असतात. अशासारखे विचार लोकांच्या तोंडून बाहेर पडू लागले. महाबत खानाचे स्वार शहराच्या रस्त्यावरून आले. इंग्रजांचा गोरंदोर सर जॉर्ज ऑक्झेल्डनने लगेच वखारीचे दरवाजे उघडले. इंग्रजी निशाण वखारीवर फडकत होते. जॉर्ज आपल्या सहकाऱ्यासह महाबत खानाकडे भेटावयास निघाला. शहरात महाबत खानाची फौज आल्याची खात्री झाल्यावर सुभेदार इनायत खान सुरतेच्या किल्ल्यातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याचे दुय्यम अधिकारी व त्याचा मुलगा होता. इनायत खानाचा आता तोंड दाखवायला जागा नव्हती. तो आपल्या शहरातल्या कोतवालीकडे जाऊ लागला. लोकांनी त्याला पाहिले. लोक चिडलेले होते. लोक त्याला शिव्या देऊ लागले, थुंकू लागले. तो निर्लज्जपणे पुढे चाललाच होता. त्याचा मुलगा मात्र हा प्रकार पाहून बेचैन झाला. त्याला हा आपल्या बापाचा होत असलेला पाणउतारा फारच जोमला. इनायत खान आणखी पुढे गेला तो लोकांचा द्वेष जास्तच भडकला. लोकांनी त्याच्यावर शेणाचे गोळे फेकावयास सुरुवात केली. आता मात्र खानाचा पोरगा चवताळला. त्या पोराने आपले धनुष्य काढले व बाण जोडून एकदम त्या लोकांवर जोराने सोडला. लोकातून एक आर्त किंकाळी उठली व एक बनिया माणूस उरात घुसलेला बाण धरून जमिनीवर कोसळला. तो अगदी निरपराध प्राणी होता. हा चिरंजीवाचा पराक्रम. लोकात धावपळ झाली. महाबत खानाकडे इनायत खान व इंग्रज टोपीवाला जॉर्ज ऑक्झेल्डन आले. इनायतला महाबत खान काहीच बोलला नाही, परंतु त्याने जॉर्जची मात्र मनपूर्वक पाठ थोपटली. त्याचे फार कौतुक केले. त्याने लगेच एक उत्कृष्ट घोडा, उत्तम किंमतवान पोशाख व एक अत्यंत मौल्यवान तलवार जॉर्जला देण्यासाठी आणविली. व्यक्तिगत गौरवाचा तो झगमगाट पाहून जॉर्जलाही फार आनंद झाला. त्याची इंग्रजी छाती अभिमानाने फुगली. ती गौरवाची देणगी पुढे येताच जॉर्जचे इंग्रजी रक्त मेंदूकडे झपाट्याने वाहू लागले. टोपीवाला लगेच म्हणाला की मला स्वतःला हे बक्षीस नको. आम्ही व्यापारी लोक आहोत. आमच्या देशाच्या या व्यापारी कंपनीला व्यापारी सवलती मिळाव्यात एवढीच माझी इच्छा आहे. आम्हाला जकातीची माफी मिळावी अशी विनंती आहे. केवढी नवलाची गोष्ट. लाच खाऊन फितुरी करणारे नादान घरबुडवे खूपच भेटतात, पण प्रेमाने दिलेले बक्षीसही स्वतःकरिता न घेता देशाच्या व्यापारी कंपनीसाठी काहीतरी मागणारा हा टोपीवाला इंग्रज म्हणजे अगदीच व्यवहारी वेडा. जॉर्जने जकातीची माफी मागितली, परंतु माफी देण्याचा अधिकार बादशहालाच होता. नंतर जॉर्जने एक अर्ज लिहून दिला व मोगली अधिकाऱ्यांनी तो अर्ज बादशाह औरंगजेबाकडे पाठविला. अर्जावर त्यांनी शिफारशी लिहिल्या. सुरतेच्या लुटीने मोगल अंमलदार इतके हादरून गेले की इतक्या भयंकर प्रसंगी त्यांनी इंग्रजांचे कौतुक केले नसते तरच आश्चर्य होते. सुरतेच्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली. जानेवारीच्या सुरुवातीस नुकताच तो काश्मीरहून लाहोरास आला होता. सुरतेची राखरंगोळी झाली. सुरत साफ लुटली गेली व शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले हे त्याला समजले. हे ऐकून औरंगजेबाच्या अंगाची आग झाली. काय करू आणि काय नाही हे त्याला समजेना. औरंगजेबाच्या मस्तकात ही आग भडकली आणि तीही भडकवली शिवाजीनेच. त्यातल्या त्यात एक विशेष गंमत म्हणजे औरंगजेब काश्मीरहून दिनांक 5 जानेवारी 1664च्या सुमारास लाहोरला आला. तो असा विचार करीतच आला की या शिवाजीचा एकदाचा कायमचा नायनाट करून टाकायचा. औरंगजेब चिडला होता. लाल महालावर महाराजांनी घातलेल्या छाप्याबद्दल पण विचार करेपर्यंत ती गोष्ट शिळीही झाली. अगदी ताजी बातमी त्याच्यापुढे दाखल झाली. सुरतेच्या नाशाची.
सुरतेसारख्या इतक्या दूर व संरक्षित शहरावर शिवाजी आलाच कसा हे त्याला समजेना. काहीही असो, सुरतेच्या स्वारीमुळे औरंगजेब भयंकर खवळला व तो महाराजांच्या समूळ नाशाचा विचार करू लागला. पण त्या संतप्त स्थितीतही जेव्हा जॉर्ज ऑक्झेंडरच्या धैर्याची हकीकत त्याला समजली तेव्हा तो जॉर्जवर फार खुश झाला. त्याने जॉर्जच्या इच्छेला मान देऊन 1 वर्षभर जकात माफ केली. खरोखरच इंग्रजाच्या धैर्याचे कौतुक कोणीही करीलच. इतक्या कठीण प्रसंगी चिमूटभर इंग्रज ताठ मानेने वाखारीच्या रक्षणार्थ उभे राहिले. महाराजांनी अनेकदा त्यांना भयंकर दमदाटीचे निरोप पाठवून पाहिले, पण इंग्रज यत्किंचितही घाबरले नाहीत. उलट जॉर्जने शेवटी महाराजांकडे निरोप असा पाठवला की यापुढे जर पुन्हा तुमच्याकडून निरोप घेऊन कोणी जासूद आला तर आम्ही त्याला ठार करू. एक दिलाने ते इंग्रज लोक इंग्लिश देश, इंग्लिश समाज आणि इंग्लिश कंपनी याची प्रतिष्ठा सांभाळण्याकरिता प्राण धोक्यात घालून उभे राहिले होते. हजारो कोसावरून परक्या प्रचंड देशात येऊन ऐन मृत्यूच्या दाढेतही ही माणसे स्वाभिमानाने वागतात हे पाहून खरोखर अत्यंत आश्चर्य व कौतुक वाटत राहते. या संकटातही त्यांची शिस्त, आज्ञाकीतता, कर्तव्य तत्परता, ऐक्य, स्वाभिमान वगैरे गुण ढिले पडले नाहीत. याच पिळदार वर्तनातून राष्ट्रे मोठी होतात. याच स्वाभिमानी व धैर्यशाली वर्तनातून दिव्य आणि भव्य भविष्यकाळ घडतो. या प्रसंगानंतर अवघ्या 90 वर्षातच हेच इंग्रज याच सुरत शहराचे सत्ताधीश बनले. यात काळाचा महिमा वगैरे काहीही नव्हता. यात केवळ इंग्लिश लोकांच्या अमोल सद्गुणांचा महिमा होता. महाराज झपाट्याने घाट चढून देशावर आले. संपूर्ण लूट सुरक्षितपणे घाट चढली. महाराज राजगडाकडे चालले होते. प्रत्येक स्वाराला ते गोड ओझे हलके वाटत होते. महाराज आता आईसाहेबांस भेटावयास आतुरले होते. संक्रांतीचा सण उलटून गेला होता. सूर्य आपल्या रथाचे साथी घोडे उधळीत भरवेगाने आकाशात नवे संक्रमण करीत होता. सुरत स्वच्छ करून महाराज पौष वद्य अष्टमीस दिनांक 10 जानेवारी 1664 सुरतेहून निघाले. 8000 घोडेस्वारांच्या रांगा वळसे घेत संत गतीने सह्याद्रीचा घाट चढत होत्या. पहाडी चढावामुळे आणि पाठीवरच्या जड भारामुळे त्यांना जरा नेटाने टापा टाकाव्या लागत होत्या. हे सर्व घोडेस्वार मोठ्या जड थैल्या व पडशा घोड्यावर लादून कोकणातून वर देशावर जात होते. हा एवढा मोठा तांडा कोणाचा होता? व्यापाऱ्यांचा? मराठ्यांचा. हत्यारबंद मराठी लष्कराचा. सुरतेहून परतलेली मराठी फौज जड पोटाने घाट चढत होती. या फौजेत त्याचा सेनापती होता तो पहा, मर्दानी मिजाशी चालत असलेला तो नेताजी पालकर, स्वराज्याचा सरनौबत. आणि ते कोण? ते प्रत्यक्ष महाराज राजश्री शिवाजीराजे. आणि मागोमाग संत पावलांनी चढत असलेले सुरतेची प्रचंड लूट नव्हे, सुरतेची महालक्ष्मी. सुरतेची ही महालक्ष्मी अश्वरूढ होऊन महाराजांच्या मागोमाग येत होती. औरंगजेबाच्या दिमागदार सुरतेची लंका करून टाकल्याचा आनंद महाराजास होत होता. आणि आता याच संपत्तीच्या बळावर औरंगजेबाशी आणि इतर वैऱ्याशी झुंजण्याची स्वप्ने महाराजांच्या डोळ्यात तरळत होती. सर्व लूट सुखरूप घाट चढून देशावर आली. निघाल्यापासून कोणीही आडवे आले नाही. कोणीही पाठलागावर आले नाही. लंकेची लक्ष्मी स्वराज्यात आली, तेथे उरली फक्त लंकेची पार्वती. सर्व लूट व सैन्य मावळात येऊन पोहोचले. महाराजांना आता राजगडची ओढ होती. गडावर महाराजांचा अमोल ठेवा होता. तिकडे त्यांचे मन वासरासारखे ओढ घेत होते. हा ठेवा जिथे असेल तेथे त्यांचे मन नेहमीच गुंतलेले असे. त्या ठेव्याचे मोल किती सांगू? अशा 1000 सुरता एक ठायी केल्या तरी ते मोल भरणार नाही. पृथ्वीहून भारी असा कोणता हा ठेवा? सकल सौभाग्य संपन्न वरचुडे मंडित पुण्यशील तीर्थरूप मातुश्री जिजाबाई आईसाहेब. महाराज आईवेडे होते. त्यांचे सर्वस्व म्हणजे आई. मातृभक्त, पितृभक्त, ईश्वरभक्त आणि प्रजाभक्त असा होता शिवाजीराजा. महाराजांच्या संगाती लुटीची
जड जोखीम असल्यामुळे जरा गती संथ झाली होती त्याची, पण प्रत्येक टापेगणिक ते राजगडाकडेच सरकत होते. मकर संक्रांत सुरतेत झाली. दिनांक 4 जानेवारी 1664. आता नवीन संक्रमणास सुरुवात होणार होती. वास्तविक झालीच होती. शोभून संवत्सरातील प्रतापी सूर्य अगदी चैत्रापासून विजयी संक्रमण करीत चालला होता. मोठ्या वीरश्रीने, मोठ्या रुबाबाने त्याच्या रथाचे सप्त अश्व चोखूर दौडत होते. चैत्रात शाहिस्तेखानाला पळवून लावले. वैशाखात तळ कोकणची स्वारी केली. नेताजीने हे मोगली मुलूक बळविला. पौषात सुरत धुतली. घोडे विजयी संक्रमण करीत दौडत होते. आता माघ उजडला.